वैष्णोदेवीला वैष्णोदेवीला जाऊन आले. पण मला सांगा, लग्नानंतर वैष्णोदेवीला गेलात की नाही? अजून नाही. अजून गेलो. झालं ना, काम झालं आता. आणि खरंच ते 17 नोव्हेंबरला दर्शन घेतलं आणि 17 डिसेंबरला आमचं लग्न झालं. अरे वा. ह्यांनी सांगितलंय मला. पण मला सांगा, नायजेरियात त्या देवीचा अवतार, म्हणजे देवी म्हटल्यानंतर वेगवेगळे भाव असतात. कधी रौद्र असतो, कधी शांत असतो. तर साधारणतः कसं काय, म्हणजे नाही, शांत स्वभावच. कधी असा रुद्रावतार आलाच नाही, कधीच आला नाही. तिकडे का टेन्शन? हो ना, एवढे लांब घेऊन गेलाय तुम्ही. पहिले कधी रागावला की नाही? मग रागवते ना मी. हा, हो. मग ते म्हणतायत ते काय प्रेमात? आमचा राग कसा? आम्ही ऐकत नाही. मी रागवते, हा गप्पच असतो. आणि मग नंतर आमचं सॉर्ट आउट पण होतं. मला तुम्हाला विचारायचंय, वहिनींबद्दल काय सांगाल? कशी साथ दिली तिकडे? कारण एकटे पण जाणवत असेल ना. वहिनी आल्यानंतर तुम्ही समजा कुठे कामाला गेला दिवसभर, तेव्हा या एकट्या घरी असत नाही. त्या मानाने म्हणजे खूपच समजूतदार आणि शांत स्वभावाची आणि खंबीरपणे निर्णय घेणारी आहे. आणि खरोखर तिची साथ मला खूपच, दुसरीच्याप्रमाणे ही खूपच, दुसरी माहीत नाही पण दुसरी म्हणजे हो, पण दुसरी मला पण टेन्शन आलं 5 मिनिटं. मला छातीत धडधडलं. ह्याला पाठवू नका तिकडे एकट्याला. तिने खरोखरच कंपॅरिझन ही खंबीरपणे साथ दिली. मी दुसऱ्या कोणी दिली नसती अशी साथ दिली. पण ते दुसरी म्हणून थांबल्यावर लगेच घाबरली मी. मी घाम फुटला मला. नाही, पण मला समजतं ना आता, कारण आमच्याकडे शब्दांची फार कमतरता आहे. आम्हाला शब्द नाही सुचत खरंच. त्यामुळे मी नेहमी त्याला म्हणते की बापरे, म्हणजे तुझ्या स्वभावाची बायको मिळाली असती तर आपल्या घरात भयानक शांतता. कारण आम्ही फक्त एवढंच म्हणतो, जेवायला झोप, हसायचं, हे चांगलं आहे. पण हो ना. हा, म्हणजे सुखी संसाराचं रहस्य काय आहे? तर त्यांनी शांत राहणं. हो ना, म्हणजे पुरुषांनी शांत राहावं असं. बरोबर आहे ना. बरं, या गप्पा सुरू असतानाच पहिल्या खेळात बघूया तर किती बक्षीस मिळणार वहिनींना. ही 8 टॅग 8 वस्तूंवर ठेवा. आता सगळ्यांची मदत घ्या आणि 1 रुपया मिळाला पाहिजे. काय घेऊ? मिक्सर घे. 2000 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. मिक्सर घे. मिक्सर 500 रुपये. अजून 5 रुपये. मिक्सर घे. अजून 1 संधी पाहिजे. हा, द्या. द्या. काय चालेल. अभिनंदन. आणि 2506 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला. बरं, मला सांगा, तुमचं बालपण कुठलं? बालपण माझं गोरेगावातच गेलं. आणि माहेरचं नाव काय तुमचं? माहेरचं नाव कुंदा विष्णू गद्रे. आणि शाळा तुमची? शाळा गोरेगावात. पहिली ते 7वी मी म्युन्सिपाल्टीमध्ये शिकले. आणि 8वी ते 11वी अभि गोरेगावकर गोरेगाव हायस्कूलमध्ये शिकले मी. बरं, 11वी पर्यंत. त्याच्यानंतर मला लगेचच नोकरी, म्हणजे त्यावेळची परिस्थितीच नव्हती की कॉलेजला जाऊ. आम्ही 5 भावंड होतो. हे 2 भाऊ माझे आणि 1 बहीण माझी एक्सपायर्ड झाली. 1 भाऊ पण गेला. आम्ही आता 3 होते, हे 2 भाऊ आणि मी. तर त्यावेळेला तेवढी परिस्थिती नव्हती, म्हणजे जेवढी लवकर नोकरी मिळेल तेवढं आम्हाला जास्त. आई वडिलांचे, आई माझी म्हणजे गृहिणीच होती तेव्हा त्यावेळेला. वडील माझे कापडाच्या दुकानात, गिरगावात ब्राह्मण सभेच्या समोर ठक्कर स्टोअर्स 21 म्हणून दुकान आहे. बरं, तिथे माझे वडील होते सेल्स हे म्हणून. पण तेव्हा काय पगार 150 रुपये पगार होता. 150 रुपये हो फक्त. आणि आम्ही 5 भावंड, शिक्षण. घर केवढं होतं? घर 1 रूम होती आणि बाहेर 1 गॅलरी होती. तुमचं? माझं चिपळूण गाव. म्हणजे मी 8वीला मुंबईला आलो. म्हणजे घरच्या परिस्थितीमुळे यावं लागलं. आणि एका फॅक्टरीत याच्या बहिणीकडे राहत होतो. आणि एका फॅक्टरीत काम करत होतो. नंतर दिवसा मॉर्निंगचे पेपर टाकायचं आणि यापासून सगळी कामं केली. आणि नंतर SEC पर्यंत नाईट हायस्कूलला शिक्षण घेतलं. कुठे? गोरेगावला. गोरेगावात. तुम्ही आलात ते डायरेक्ट गोरेगावात? गोरेगावात होतो. बरं. मी आलो तो, तशी बहीण माझी कांदिवलीला राहत होते, पोस्टमास्टर होते ते. तेव्हा ती राहायला तिथे होती, पण त्यांची बदली गोरेगावला झाली. त्यामुळे आम्ही ताबडतोब गोरेगावला आलो. म्हणजे 57 साली. 1957 साली. तेव्हा तुम्ही 8वीत होता?
हां जेव्हा आमचा जन्मही झाला नव्हता. आणि नंतर मग आम्ही त्याच टायमाला मी खडूच्या ह्याची जी फॅक्टरी आहे कांदिवलीने इंडस्ट्रियल इस्टेट म्हणत होती तिथे, आणि तिथे फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीमध्ये 2 रुपये 35 पैशावर काम करत होतो. नाही पण मग तुम्ही जेव्हा गोरेगावात आलात तेव्हा राहायला गोरेगावातच होतो? हो, बहिणीकडे. बहिणीकडे गोरेगाव पोस्ट ऑफिस ईस्ट साईडला होतं. पूर्वेला. अच्छा. आणि तुम्ही गोरेगावात कुठे राहिला होता? वेस्टला राहिलो होतो. आता सांगा ना, पूर्व आणि पश्चिम यातलं अंतर कमी कसं झालं? आम्ही आमच्या ठिकाणी एक लोकमान्य प्रोव्हिजन स्टोअर म्हणून दुकान होतं. तिथे माझ्या वडिलांचे मित्र म्हणजे तिथे काम करणारे देसाई म्हणून एक होते, तर त्यांनी सुचवलं हे स्थळ ह्यांचं असं. ह्यांचं? हां. आणि मग दिली पत्रिका वगैरे, मग जमलं. मग ते बघायला आले होते घरी आमच्या. तुम्ही बघायला गेले होते? हो. हा, व्हेरी गुड. मे महिन्यात. त्यांच्या डोळ्यात ना तो दिवस आत्ता आलाय. नाही आठवतं म्हणजे आठवते काय झालं सांगा हो मला. तुम्ही काय होणार, गेलो होतो बघायला. हा. तिथे बसलो आम्ही आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या काय विचारायच्या होत्या थोड्या बहुत त्या विचारल्या, आणि नंतर मग म्हटलं चालेल आम्हाला. पण ताबडतोब ते घरी आल्यानंतर आम्ही निरोप पाठवला की हो जमत आहे म्हणून. मग जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमची परिस्थिती कशी होती? उत्पन्न किती होतं? तेव्हा मला 120 रुपये पगार होता जवळ. जेव्हा मी पेतो तेव्हा मग मी मिलमध्ये लागलो होतो कामाला. मिलमध्ये होतो? जाम मिलमध्ये होतो लालबागला. लालबागला. अच्छा. त्यामुळे तिथे 120च पगार होता. आणि मलाही दुसरीकडे तेवढाच. मी पण PWD मध्ये होते, स्टेट गव्हर्नमेंटच्या. मलाही तेव्हा 120 रुपये पगार होता आणि 3 रुपयाचं इन्क्रीमेंट होतं दर वर्षाला. 120 240 रुपयाचं उत्पन्न. बरोबर. हो. प्रश्न हा पडतो की कसं इकॉनॉमिक जमवलं आता असेल? काय खूप जमवावं खडतर काळ असेल ना? लागलं, जमवलं त्या काळात सुद्धा. म्हणजे आता मग मला सांगा, लग्न झाल्यावर कुठे फिरायला गेले? फिरायला तर काय गावाला गेलो होतो, बाकी फिरायला गेलोच नव्हतं. गाव म्हणजे चिपळूण? चिपळूणला. हां. मग रामाच्या देवळात गेला? नाही नाही? देऊळ घरच आहे तिथे. बरं. वाडा आहे आमचा, पूजा देशमुख वाडा म्हणून वाडा आहे देशमुख मोठा. वाडा. मग इथून थेट चिपळूणला वाड्यात चिपळूण गेलो, तिथे पूजा बिजा झाले करायची म्हणजे नॉर्मल आहे ते जशा पूजा करतात तशा केल्या. नंतर आम्ही 8-15 दिवसांत परत आलो. परत आले. आणि मग दोघेच मुंबईत फिरायला कधी गेले? मुंबईत असं फिरायला ना तेव्हा काहीच तेव्हा परिस्थितीच काय एवढं नव्हती. हे नव्हतं जाण्याची म्हणजे अशी नाही, आता परिस्थिती पण पैसा नव्हती. खर्च करण्याची पण परिस्थिती तेव्हा होती. म्हणजे तुम्ही विचारताय त्या दृष्टीने आम्ही फिरायला कुठेच मी गेलो नाही. कुठल्या दृष्टीने विचारतो? प्रत्येक म्हणजे गोष्ट आताच्या भाषेत विचारायचं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. सगळ्या गोष्टी माझ्यावर ढकलून मोकळ्या होतात. 12 वर्ष बघतायत म्हणजे मी कुठल्या अर्थाने विचारतो? नाही, पण नाही, त्याच्या एक सांगा. पुढचं सांगते ना. आता आम्ही खूप फिरलो. हो. अगदी विमान प्रवास सुद्धा केला आमच्या जेव्हा आयुष्यात. म्हणजे आम्हाला कधी वाटलंच नव्हतं की मी विमानात बसेन. हो ना. आणि ट्रिपला गेलो सगळ्या. काशी, गया, प्रयाग, रामेश्वर, हैदराबाद, मध्य प्रदेश, इकडे इंदोर, उज्जैनी, बऱ्याच ठिकाणी फिरलो Very आम्ही. good. आता पण कन्याकुमारी आणि सगळीकडे जाऊन आलो मदुराईला. हो. पण विमानाने प्रवास केला म्हणजे. किती पण छान. म्हणजे त्यावेळी जे घडलं नाही ना ते आता आम्ही सगळं उपभोगून घेतलं. म्हणजे त्यामुळे मी मनातून अगदी खूप समाधानी आहे अगदी. बरं. मला सांगा, आज इतक्या वर्षांनी इतक्या छान गप्पा मारताय तुम्ही, मग ह्यांनी मुंबईत तुम्हाला बाबा गेटवे ऑफ इंडिया, हा तसं खूप फिरलो. म्हातारीचा बूट खूप फिरलो तसं. दाखवलं सगळं? हो, गेटवे ऑफ इंडिया, अरे वा. नंतर हँगिंग गार्डन, राणीचा बाग. म्हणजे कोणी पाहुणे जरी आले ना तरी- माऊली 1 मिनिट, तुम्ही काय मला मी असं 2दा केलं तर आजोबांनी का पण आता. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की या इतकी 50 वर्षाचा सुखाचा संसार, याचं रहस्य काय? रस्ते म्हणजे एकमेकाला आम्ही समजून घेतलं. आणि ह्या बोलत असताना गप्प राहणं. हो, बप्प राहणं आहे बरं आहे, कारण काय दोघांनी बोललं की गोंधळ होतो. आत्ता फक्त मला या ठिकाणी या पहिल्या टप्प्यावर 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार. हां. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशी देता ते मला बघायचं आहे. फक्त प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना एकमेकांकडे न बघता उत्तरं लिहायची आहेत. हां. पण मग तुमच्या बाबांनी याच्यात पुढाकार घेतला का? बाबा तू तर काय हो, वडिलांनी पुढाकार वडिलांनी घेतला. घेतला त्याच्या वेळेला मग तुमचं एकमेकांकडे बघणं तरी असेल ना? ते बघ 12 बघणं नाही म्हणणं बरोबर होणार नाहीये. समोर चुकून सर्व हे